निवडणूक आयोगाने घोषणा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आम्ही या निवडणुका घेत आहोत अशा प्रकारच्या जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आणि जो जल्दबाजी त्यांनी दाखवलेली आहे। जिल्हा परिषदची तारीख आजसुद्धा घोषित झालेली नाही आहे। महानगरपालिकाच्या निवडणुकाची तारीख आजसुद्धा निवडणूक आयोगाने घोषित केलेला नाही आहे। परंतु ज्या निवडणूक मतदार यादीमध्ये जो घोळ आहे जे त्याच्यावर ज्या ऑब्जेक्शन विरोधी पक्ष नेत्यांनी आम्ही सर्वांनी उठवलेला आहे त्याच्यावर कुठलाही स्पष्टीकरण व्यवस्थित निवडणूक आयोगाकडे जी अपेक्षा होती तसा दिसून आलेला नाही आहे। राहिला प्रश्न निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या तयारीच्या, तर आमची काँग्रेस पक्षाची तयारी जोरात आहे। पार्लमेंटरी बोर्डसुद्धा आमची 12-13 तारीखला महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे आणि आजसुद्धा समितीची आज कोर कमिटीची बैठक झालेली आहे आणि पुढच्या ज्या निवडणुका लागेल त्या निवडणुकाच्या समोर जाण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूतीने तयार आहे आणि सक्षम आहे। आज महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अत्यंत महत्त्वाच्या नगरपंचायती व नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केलेली आहे। उशिरा का होईना ही घोषणा झाली, परंतु ज्या पद्धतीने एकंदरीत कालावधी यापूर्वी निवडणुकीच्या प्रक्रियेला दिला जातो तो कालावधी फार कमी केलेला आहे। अवघ्या 21 ते 23-24 दिवसातला ही निवडणुकीची म्हणजे नॉमिनेशनपासून निकालापर्यंत ही प्रक्रिया असणार आहे। तरीसुद्धा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आज काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने ह्या निवडणुका लढणार आहोत आणि मला खात्री आहे गेले वर्षभर जे काही या महायुती सरकारचा कारभार या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ज्या कारभाराला महाराष्ट्राची जनता कंटाळलेले आहेत, शेतकरी त्रासवलेले आहेत, आज कायदा सुव्यवस्थेची व्यवस्था आहे, अनेक विषय आहेत, या सगळ्या विषयांचा आज कुठेतरी एक चांगला परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होती। जनता महाराष्ट्राचे लोक हे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा मला विश्वास आहे। आज निवडणूक आयोगाने दुसरी एक गोष्ट दुबार मतदार बाबतीत सुद्धा त्यांनी घोषणा जाहीर केली। ह्या बाबतीत मी आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींना प्रथमतः आभार मानेल की त्यांनी संपूर्ण जगाला, देशाला आणि महाराष्ट्राला जागृत केलं आणि जे काही मतदार यादीमध्ये घोळ असेल, ज्या मतदार यादी बाबतीत गेले वर्षभर सातत्याने सामाजिक संघटना व लोकांमध्ये सुद्धा आज त्याच्या बाबतीतला एक उद्रेक निर्माण होतोय, त्याच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सुद्धा आज आक्रमकपणे भूमिका मांडली। आज उशिरा का होईना पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे, मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जो काय आहे त्यातनं लोकशाही टिकली पाहिजे आणि जे खरे मतदार आहेत त्यांना त्यांच्या मतदानाचा अधिकार हा मिळाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। आज पार्लिमेंटरी बोर्डाची पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक काँग्रेस पक्षाची होती आणि आज 4 वाजता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि 12-13 तारखेला आम्ही पार्लिमेंटरी बोर्ड ठेवलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातले लोक येऊन आपापल्या जिल्ह्यातल्या नगरपरिषद नगरपंचायतीची परिस्थिती आणि कुठं लढणार काय लढणार याची माहिती दे। प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ऑलरेडी निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत, त्यांनी तिथला आढावा घेतलेलाच आहे। एक फॉर्मॅलिटी जी असते, प्रोसेस असते 12-13 तारखेची महत्त्वाची, ती 12-13 तारखेला पार्लिमेंटरी बोर्ड होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।